नव्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहरे पाहायला मिळाले। यावेळेस 7 महिलांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये जागा मिळाली आहे। त्या महिलांमधील एक म्हणजेच रक्षा खडसे। रक्षा खडसे या 3 वेळा महाराष्ट्राच्या रावेर या लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत। रक्षा खडसे यांचं राजकारणात येणं आणि त्यांचा संघर्ष हे प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी ठरू शकतं। त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्षा खडसे यांची राजकारणातली उत्तुंग भरारी। रक्षा खडसे या भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई। त्या 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या आहेत। रक्षा खडसे यांचं राजकारणात येणं मुळातच योगायोग नव्हता। त्यांनी जर राजकारणातली वाट निवडली नसती तर कदाचित त्या अंधाऱ्या काळोख्यात आपलं जीवन व्यतीत करताना आपल्याला दिसल्या असत्या। पण त्यांच्या सोबत जे घडलं त्यांनी त्याला स्वीकारलं आणि आपला प्रवास सुरू ठेवला। रक्षा या वयाच्या 20व्या वर्षी सरपंच म्हणून निवडून आल्या आणि त्यांचा राजकारणातला प्रवास खऱ्या अर्थाने तेव्हा सुरू झाला। पण वयाच्या 25व्या वर्षी त्यांच्या सोबत जे घडलं त्यामुळे त्या तुटतील त्या हरतील असं अनेकांना वाटलं, पण तसं काहीच घडलं नाही। 2013 साली त्यांच्या पतीने म्हणजेच निखिल खडसे यांनी स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या केली। हे दुःख खडसे कुटुंबासाठी डोंगरा एवढं होतं। असं म्हटलं जातं की निखिल खडसे यांनी 2011 साली विधान परिषद निवडणुकीत वाट्याला आलेल्या पराभवामुळे हे टोकाचं पाऊल उचललं। त्या निवडणुकीत एनसीपीचे मनीष जैन यांनी त्यांचा पराभव केला होता। 2014 साली मनीष जैन यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं आणि आपल्या नवऱ्याच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ही रणरागिणी त्यांच्या विरोधात या निवडणुकीत उभी राहिली। आभाळा एवढं दुःख लपवून त्या कुटुंबाच्या साथीने प्रत्येक निवडणूक जिंकत गेल्या। वयाच्या 26व्या वर्षी त्या एक तरुण खासदार म्हणून निवडून आल्या। 2019च्या निवडणुकीत सुद्धा त्या मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आल्या। मात्र याच काळात एकनाथ खडसे यांनी बीजेपीची साथ सोडली आणि त्यांनी एनसीपीची वाट धरली। मात्र रक्षा खडसे या बीजेपी सोबतच राहिल्या। एकनाथ खडसे यांची लेक रोहिणी खडसे या सुद्धा एनसीपी मध्येच आहेत। काही काळानंतर पुन्हा एकदा एकनाथ खडसे बीजेपी या पक्षामध्ये आले। नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एक महत्त्वाचं मंत्रिपद मिळवणं इतकं सोपं नाही। त्यासाठी निश्चितच त्यांची मेहनत आणि त्यांचं समाजकार्य महत्त्वाचं ठरलं। सरपंचापासून ते कॅबिनेट मिनिस्टर पर्यंतचा त्यांचा हा प्रवास नक्कीच अवघड असणार आहे। वयाच्या 25व्या वर्षी पतीचं जाणं, त्यासोबत 1.5 वर्षाच्या मुलाची आणि 4 वर्षाच्या मुलीची जबाबदारी पेलणं रक्षा खडसे यांच्यासाठी निश्चितच वाटतं तितकं सोपं नसणार आहे। आपल्या दुःखावर सतत रडत बसणाऱ्यांसाठी रक्षा खडसे यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। एबी मराठी न्यूज, रावेर।